नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडी बघूया. तर पहिला प्रश्न पहा, ग्लोबल पीस इंडेक्स 2026ला भारताची रँक किती? तर भारताची रँक आहे 127वी. तर 2025ला 124वी रँक होती भारताची, आता 127वी आहे. ठीक आहे. सर्वाधिक शांत देश आईसलँड, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड प्रथम 3 स्थानी आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? याचं उत्तर आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. आणि पहिलं सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यालाच झालेलं होतं. ते 1878ला झालेलं होतं, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिले AI सक्षम डेटा सेंटर उभारणार आहे. पहिलं ऑप्शन आहे गुजरात, दुसरं ऑप्शन आहे मध्य प्रदेश, तिसरं ऑप्शन आहे राजस्थान, चौथं ऑप्शन आहे महाराष्ट्र. तर याचं योग्य उत्तर आहे गुजरात. आणि गुजरातमध्ये कुठं? तर जामनगरमध्ये. ठीक आहे. तर भागीदारी बघा, रिलायन्स आणि मेटा. घोषणा तारीख 10 जून 2026. ठिकाण जामनगर गुजरात. प्रारंभिक क्षमता 168 मेगावॅट. 2 वर्षात 2028पर्यंत सुरू होणार. 100% रिन्युएबल एनर्जीवर चालणार. कूलिंगसाठी पूर्ण समुद्राच्या पाण्याचा वापर. मेटा संपूर्ण ऊर्जा आणि पाण्याचा खर्च उचलणार. मेटाचे भारतातील पहिले बिल्ड टू सूट AI डेटा सेंटर आहे. AI इनेबल्ड डेटा सेंटर म्हणजे काय? सामान्य डेटा सेंटर्सपेक्षा खूप जास्त पॉवर डेन्सिटी, अत्याधुनिक कूलिंग, हाय स्पीड नेटवर्किंग आणि AI मॉडेल्स हजारो GPUs एकत्र काम करतात. प्रश्न क्रमांक 4 पहा, आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना लागू करणारे देशातील 36वे राज्य केंद्रशासित प्रदेश कोणते ठरले आहे? योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 5, सायबर फसवणूक आणि डिजिटल अटक घोटाळ्यांच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने CBI अलीकडे CBI नोटीसच्या पडताळणीसाठी कोणत्या नावाचा AI आधारित हेल्प बॉट सुरू केला आहे? उत्तर आहे अभय. प्रश्न क्रमांक 6 पहा, स्वप्नदास गुप्ता यांची कोणत्या राज्याचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल, ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 7, भारतने ICC पुरुष ODI संघ क्रमवारीत आपले पहिला नंबर कायम स्थान ठेवले आहे. भारताचे रेटिंग पॉईंट किती आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 118. भारताचे 118 आहे. दुसरा नंबर जो आहे तो न्यूझीलंडचा आहे, त्यांची रेटिंग आहे 113. आणि तिसरा ऑस्ट्रेलियाचा आहे, त्यांच्या 103. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन कोणी सुरू केली? पहिला ऑप्शन आहे HDFC, दुसरं ॲक्सिस, तिसरं त्रिपुरा ग्रामीण बँक, चौथा SBI. त्याचं योग्य उत्तर आहे त्रिपुरा ग्रामीण बँक, ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 9, अपेडाने आसाममधील कोणत्या GI टॅग प्राप्त फळाची दुबईला पहिली निर्यात सुलभ केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे तेजपूर लिची.